डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला तिसरी मुलगी झाली आहे। तेव्हा महेशने रागाच्या भरात बायकोला घटस्फोट दिला आणि मुलीचा चेहराही पाहिला नाही। तो दवाखान्यातून तसाच परत फिरला। त्याची बायको आणि मुली कुठे गेल्या, त्यांचं पुढे काय झालं याबद्दल त्याला काहीच माहिती नव्हती। त्याने दुसरं लग्न केलं आणि दुसऱ्या बायकोकडून त्याला एका पाठोपाठ 3 मुलं झाली। महेश खूप आनंदी आणि गर्विष्ठ झाला। पण काही वर्षांनी त्याचं डोकं ठिकाण्यावर आलं जेव्हा महेश दवाखान्याच्या कॉरिडॉरमध्ये घाईघाईत फेऱ्या मारत होता। त्याची बायको लेबर रूम मध्ये होती। 2 लहान मुली एका बाजूला बेंचवर बसलेल्या होत्या। महेशची आई त्यांच्या सोबत होती आणि जपमाळ ओढत मला आता नातू होऊ दे अशी प्रार्थना करत होती। महेशलाही मुलगाच हवा होता। तो सारखा आईला सांगायचा, बघ आई, वेळ आल्यावर मुलगाच होईल, मग मी पूर्ण परिसरात लाडू वाटेन। बापाचं बोलणं ऐकून त्या लहान मुली निरागसपणे बोलू लागल्या, बाबा, आम्हाला तर बहीण पाहिजे। त्यांचं बोलणं ऐकून महेश रागाने त्यांच्याकडे बघून पुन्हा फेरा मारू लागला। खूप वेळेपासून दवाखान्यात असंच चाललं होतं। जवळपास तासाभरानंतर एक नर्स बाहेर आली। तिच्या हातात मूल होतं, चादरीत गुंडाळलेलं, आणि ती महेशला अभिनंदन करत म्हणाली, अभिनंदन, तुम्हाला मुलगी झाली आहे। हे ऐकून महेश, जो मुलाला जवळ घेण्यासाठी पुढे सरसावला होता, 2 पावलं मागे सरकला आणि नकारार्थी मान हलवू लागला। सासूने जपाची माळ बाजूला ठेवली आणि म्हणाली, मला तर तुझ्या बायकोकडून हीच अपेक्षा होती, फक्त आपल्यावर ओझं वाढवत आहे। एक नातू देऊ शकत नाही, कशी बाई आहे ही, ती म्हणाली। मी तर आनंदासाठी तरसले आहे। या दरम्यान बेंचवर बसलेल्या दोन्ही मुली आनंदाने टाळ्या वाजवत म्हणाल्या, आमची बहीण आली, आमची बहीण आली आहे। त्या दोघी नर्सकडे धावत गेल्या आणि आपले नाजूक हात त्यांनी पुढे केले। नर्स आश्चर्याने कधी महेशकडे, कधी त्याच्या आईकडे, तर कधी त्या लहान मुलींकडे पाहत होती, ज्या त्यांना बहीण झाली म्हणून खूप आनंदित होत्या। नर्सने पुन्हा एकदा ती मुलगी महेशकडे केली, पण त्याने तिला कुशीत घ्यायला नकार दिला। त्याची आई उभी राहिली आणि बोलू लागली की मी घरी जाते, तू हे सगळं संकट कसं तरी सोडव आणि मग घरी ये। तुझी मावशी पुन्हा फोन करून विचारेल, नातू झाला ना? मला आता कुणाला तोंड दाखवायला लाज वाटते। प्रत्येक वेळी हाच जवाब, मुलगी झाली आहे। ती हळूहळू पावलं उचलत काठीचा आधार घेत तोंडातल्या तोंडात सुनेला वाईट बोलत दवाखान्यातून बाहेर पडली। महेशने देखील तोंड फिरवलं। नर्सी मुलीला पुन्हा लेबर रूम मध्ये घेऊन गेली। बापाच्या या वागण्यामुळे नर्सचं मन खूप दुखावलं होतं। ती त्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीबद्दल विचार करू लागली की हिची काय चूक, जन्मताच बापाच्या प्रेमापासून वंचित झाली। एका तासानंतर महेशला त्याच्या बायको नम्रताला भेटण्याची परवानगी मिळाली। तो तिच्या जवळ गेला आणि दोन्ही मुलींना तिच्या अंथरुणावर बसवलं। नम्रता हसून महेशकडे पाहत होती। तिला वाटत होतं की भलेही महेशला मुलगा हवा होता, पण तो नुकत्याच जन्मलेल्या मुलीला नाकारणार नाही। त्याला मुलगा हवा होता, पण मुलीही तितक्याच प्रिय होत्या। पण महेशने थेट दुखाचा डोंगर उभा केला। तो तिला म्हणाला की मी तुला घटस्फोट देतोय, आणि ते बोलून तिला सोडून निघून गेला। आता तो तिन्ही मुलींसोबत कोणता संबंध ठेवणार नव्हता। तुला जिथं जायचं आहे तिथे जा, पण माझ्या घरी येऊ नकोस। तू जर घरी आली तर तुझ्या मुलींची काय अवस्था करेन याचा विचारही तू करू शकत नाहीस। महेशने नम्रता सोबतचे सर्व संबंध तोडले होते। तिचा गुन्हा फक्त एवढाच होता की तिने मुलीला जन्म दिला। महेशला कधीच कळलं नाही की मुलगा किंवा मुलगी होणं देवाच्या हातात असतं। घटस्फोट हा शब्द ऐकून नम्रताला धक्का बसला। काही वेळापूर्वी ती वेदनेतून बाहेर येऊन मृत्यूला मागे टाकत आयुष्यात परत आली होती। कमी अंतराने मुलींना जन्म दिल्यामुळे तिचं शरीर रक्तशून्य झालं होतं। डॉक्टरांनी खूप कष्टाने तिची परिस्थिती सांभाळली होती। एका छोट्या जीवाला जन्म देऊन ती आनंदित होती, पण तिला माहित नव्हतं की हे जग किती अत्याचारी आहे। तिला वाटलं होतं की मुलाची इच्छा असलेला महेश मुलीलाही आपलं रक्त समजून स्वीकारेल। पहिल्या 2 मुलींनाही त्याने स्वीकारलं होतं, पण आता स्पष्ट झालं की महेश एक कमजोर पुरुष आहे, जो मुलींना सांभाळण्याच्या लायकीचा नाही। नम्रता महेशला आवाज देत राहिली, पण महेश तिला आणि तिच्या मुलींना सोडून गेला। तेव्हा तिथेच तीच नर्स उभी होती जिने डिलिव्हरीच्या वेळी नम्रताला मदत केली होती। तिनेच महेश आणि त्याच्या आईला ही आनंदाची बातमी सांगितली होती। नर्सने नम्रताच्या डोक्यावर हात ठेवून तिला धीर दिला। 40 वर्षांच्या त्या नर्सला नम्रताचं दुःख अगदी व्यवस्थित समजत होतं, परंतु तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबवू शकत नव्हते। कोणताही धीर किंवा सांत्वन तिचं दुःख कमी करू शकत नव्हतं। तिच्या मुली बापाच्या प्रेमापासून आणि सावलीपासून दूर झाल्या होत्या।
तिच्या आयुष्यावर आता घटस्फोटीत आणि नवऱ्याने सोडलेली बायको असा कलंक लागला होता. तिला आता दारोदार भटकावं लागणार होतं, कारण माहेरी असलेल्या घरात तिला सांभाळणारं कोणीच नव्हतं. विवाहित भाऊ तिला कधीच विचारत नव्हते आणि वहिनी तर तिला घरात पाऊल ठेवू देत नव्हत्या. 3 मुलींसह आणि घटस्फोटाचा डाग घेऊन तिला कोणीही स्वीकारणार नव्हतं. ती नर्सचा हात पकडून फक्त रडतच होती. दुसरीकडे महेश बायकोला घटस्फोट देऊन घरी पोहोचला. तेव्हा त्याची आई विचारू लागली की आता काय करायचं? तुझी बायको कधीपर्यंत आपल्याला आनंदापासून वंचित ठेवेल? तेव्हा महेशने आईला सांगितलं की मी नम्रताला सोडलं आहे. मला अशी फक्त मुलींना जन्माला घालणारी बायको नकोय. मी अशा एका बाईसोबत लग्न करेन जी मला मुलगा देईल. महेश पुढे म्हणाला की माझे सगळे मित्र माझी खिल्ली उडवतात. तू काय मुलींची लाईनच लावली आहेस. जर मला मुलगा झाला तर तो आपल्याला आधार देईल. आता जर मी मित्रांना तिसऱ्या मुलीची बातमी सांगितली असती तर ते पुन्हा माझ्यावर हसले असते. म्हणूनच मी ते प्रकरण दवाखान्यातच संपवलं. आता बघ, मी ज्या बाईशी लग्न करेन ना ती मला मुलगाच देईल. घटस्फोट हा शब्द ऐकून त्याची आई थोड्या वेळ शांत राहिली. मग तिला वाटलं की मुलाने योग्य केलं आहे. 3 मुलींचं ओझं उचलण्याची त्याला काही गरज नाही. ती म्हणाली, हो, आता मी तुझ्यासाठी कोणीतरी चांगली मुलगी शोधेन. साधी गरीब बिचारी समजून नम्रताला घरात आणलं, पण ती तर संकटच ठरली. आईनेही मुलाच्या चुकीच्या निर्णयात त्याची साथ दिली आणि मुलासाठी नवीन मुलगी शोधायला सुरुवात केली. जेव्हा आसपासच्या लोकांना महेश आणि नम्रताच्या घटस्फोटाबद्दल कळलं, तेव्हा सर्वांनाच नम्रता आणि तिच्या मुलींसाठी खूप वाईट वाटलं. प्रत्येकाला नम्रताच्या स्वभावाची आणि चांगुलपणाची चांगली कल्पना होती. मुलगी जन्माला आली यामध्ये तिचा काय दोष होता हे परिसरातील लोकांना अगदी चांगल्या पद्धतीने समजत होतं. परंतु ज्याला ही गोष्ट समजत नव्हती तो फक्त महेशच होता, ज्याने मुलगी जन्माला घातल्यामुळे नम्रताला घटस्फोट दिला. खरं तर आता विज्ञानाने सिद्ध केलं आहे की मुलगा किंवा मुलगी जन्माला येणं यामध्ये बाईचा दोष नसतो, तर हे सर्व पुरुषावर अवलंबून असतं. महेशच्या आईने मुलगी शोधायला सुरुवात केली आणि मग त्यांना रिया मिळाली. रिया त्यांच्या दूरच्या नातेवाईकांची मुलगी होती. ती दिसायला खूपच सुंदर होती, परंतु माहित नाही का तिचं लग्न जमत नव्हतं. महेशच्या आईने जेव्हा रियाचा हात मागितला तेव्हा रियाच्या घरच्यांनी लगेचच लग्नाला होकार दिला. याचा देखील विचार केला नाही की महेश आधीपासून विवाहित आहे आणि 3 मुलींचा बाप आहे. मग आम्ही आमच्या रियाचं लग्न महेश सोबत का लावून द्यावं? महेशच्या मावशीने आणि काही नातेवाईकांनी त्याच्या आईला समजावण्याचा खूप प्रयत्न केला की हे बघ, विचार करून मुलगी निवड. तू नम्रतासारखी चांगली मुलगी गमावून बसली आहेस. जर आता कोणी चुकीची मुलगी घरात आली ना तर तुझं घर नरक बनेल. काही लोकांनी तर दबक्या स्वरात महेश आणि रियाचं लग्न थांबवण्याचा प्रयत्न देखील केला. पण महेशच्या आईला रियाचं सौंदर्य खूपच आवडलं होतं. ती तिच्या सौंदर्याने मोहित झाली होती आणि महेश देखील रियाच्या रूपाने वेडावला होता. त्यामुळे महेश आणि रियाचं लग्न झालं. पुरुषाला दुसरं लग्न करताना फार अडचण येत नाही, परंतु बाईला मुलांसोबत राहण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर संघर्ष करावा लागतो. हेच आपल्या समाजाचं कटू सत्य आहे. महेशला लगेचच रियाचं स्थळ मिळालं, पण नम्रता 3 मुलींना घेऊन दवाखान्यातच एकटी पडून राहिली होती. अशा वेळी तिच्यासोबत उभी राहणारी एकमेव व्यक्ती होती ती म्हणजे ती नर्स. नर्सने नम्रताच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला धीर देत म्हणाली, बेटा, मी एकटी राहते. माझ्याकडे एकाच खोलीचं छोटं घर आहे. तू माझ्यासोबत चल, मी तुला माझ्या घरी ठेवेन. त्या नर्सला नम्रतावर खूपच दया येत होती. तिला कधीच वाटलं नव्हतं की तिचा नवरा तिला या परिस्थितीत घटस्फोट देईल. तिने पूर्वी देखील पाहिलं होतं की मुलगी जन्माला आल्यानंतर पुरुष रागवतो, वाईट बोलतो, पण इतक्या लवकर घटस्फोट देतो असं तिने कधी पाहिलं नव्हतं. नर्सचं बोलणं ऐकून नम्रता थोडी हैराण झाली. मग नर्स बोलू लागली की खूप वर्षांपूर्वी माझं देखील लग्न झालं होतं. मी माझ्या वैवाहिक जीवनात खूप खुश होते, परंतु मला मुलं बाळ झाली नाहीत. काही वर्षांनी मला समजलं की मी आई होऊ शकत नाही. तेव्हा माझ्या नवऱ्याने मला कोणतीही सहानुभूती न दाखवता घटस्फोट दिला. मी देखील त्या घटस्फोटाच्या त्रासातून गेले आहे. त्यामुळे मला माहित आहे की घटस्फोटानंतर बाईला समाज किती दुःख देतो. मी देखील खूप त्रास सहन केला आहे, पण मग मी नर्सिंगचा कोर्स केला आणि या दवाखान्यात कामाला लागले. आता मी एका छोट्या खोलीच्या घरात राहते.
तुझी इच्छा असेल तर तू माझ्यासोबत येऊ शकतेस. तुझी मुलगी खूप गोंडस आहे. मी तिला माझ्या मुलीसारखी सांभाळेन. माझी देखील एकटेपणाची भावना दूर होईल आणि तुला देखील आधार मिळेल, असं नर्सने सांगितलं. नम्रताजवळ कोणताच आधार नव्हता, आश्रय नव्हता. परंतु एका परक्या बाईवर विश्वास ठेवणं तिला सोपं वाटत नव्हतं. मात्र जेव्हा ती नर्स वर्षाकडे पाहायची, तेव्हा तिच्या डोळ्यात फक्त खरेपणा दिसायचा. त्यामुळे जेव्हा दवाखान्यातून सुट्टी झाली, तेव्हा नम्रता वर्षासोबत तिच्या घरी गेली. तिथेच तिने तिचं आयुष्य पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नम्रताला शिवणकामाची चांगली जाण होती. त्यामुळे तिने कपडे शिवण्याचं काम सुरू केलं. मोठ्या मुली शाळेत जाऊ लागल्या, तर लहान मुलगी तिच्या सोबतच राहत होती. वर्षाने दवाखान्यातून घरी परतल्यानंतर मुलींशी खेळणं, त्यांचं लाड करणं हे तिचं रोजचं काम झालं. मुलींनी तिला मोठी आई बोलायला सुरुवात केली. अशा प्रकारे नम्रता, वर्षा आणि 3 मुली एकत्र राहत एक छोटंसं कुटुंब तयार झालं. त्या इतक्या जवळ आल्या की नम्रताला कधीच परक्या घरात असल्याची भावना झाली नाही. नम्रता खूप चांगली आणि संस्कारी होती. त्यामुळे देवाने तिला वर्षाच्या रूपाने एक चांगला आधार दिला होता. ती तिथेच इज्जतीने आयुष्य जगत होती. वर्षाचं देखील एकटंपण संपलं होतं आणि तिच्या आयुष्यात 3 मुलींचा आनंद आला होता. दुसरीकडे महेशने रिया सोबत लग्न केलं होतं. रियाने आपल्या सौंदर्याने आणि नखऱ्याने महेशला पूर्णपणे मोहात पाडलं होतं. महेश रियाच्या प्रभावाखाली इतका अडकला होता की त्याने त्याच्या आईचं ऐकणं पूर्णपणे बंद केलं. त्याची आई रियाचे टोमणे ऐकत राहिली आणि घरातील सर्व कामे करत राहिली. काही काळानंतर महेशच्या आईला नम्रताची आठवण यायला लागली. नम्रता कधीच मोठ्या आवाजात बोलायची नाही, परंतु रिया मात्र महेशच्या आईसोबत सतत ओरडायची आणि तिचा अपमान करायची. थोड्याच काळात रिया गरोदर झाली आणि महेशला मुलाची तीव्र इच्छा पुन्हा जागी झाली. देवाच्या कृपेने रियाला मुलगा झाला, ज्यामुळे ती महेशच्या नजरेत अधिकच महत्वाची बनली. महेशने तिला डोक्यावर बसवलं. मुलगा झाल्यामुळे महेशने त्याच्या आईला सुनेची आणि नातवाची सेवाचारीण बनवलं. त्याची आई दिवसभर त्या दोघांची सेवा करत राहायची आणि एकटेपणा तिला सतत नम्रताची आठवण यायची. तिला आता नम्रतावर केलेल्या अत्याचारांची जाणीव होऊ लागली होती. पण आता खूप उशीर झाला होता. रियाने महेशला पूर्णपणे तिच्या ताब्यात घेतलं होतं. ती महेशकडून मोठमोठ्या मागण्या करायची, ज्या पूर्ण करण्यासाठी तो दिवस रात्र काम करायचा. तो घरी थकून परत यायचा तेव्हा त्याच्या आईसोबत बोलायला त्याला वेळ नसायचा. त्याची आई त्याची वाट पाहत राहायची, पण ती एकटीच होती. हिवाळ्यात महेशची आई अजूनच थकली आणि अंथरुणाला टेकली, परंतु रियाला तिच्यावर अजिबात दया येत नव्हती. काही दिवसांनी रिया पुन्हा गरोदर राहिली आणि तिने आपल्या सासूकडून जबरदस्तीने काम करून घ्यायला सुरुवात केली. ती महेश समोर खोटे आरोप करायची आणि महेश डोळे बंद करून रियाचं समर्थन करायचा. त्याची आई आजारी असतानाही तिचा आजारपण खोटं समजत होता. आणि एके रात्री महेशची आई या जगातून निघून गेली. तिला अखेरच्या क्षणी सगळं समजलं होतं की नम्रता एक खरोखर चांगली आणि संस्कारी बाई होती, जिने त्यांचा प्रत्येक अत्याचार सहन केला होता. जर आज नम्रता या घरात असती तर कदाचित ती अंधाऱ्या रात्री एकटेपणात या जगातून निघून गेली नसती. आता महेशला पश्चाताप होत होता, परंतु खूप उशीर झाला होता. सर्व काही त्याच्या हातातून निसटून गेलं होतं. आईच्या मृत्यूनंतर महेशने बायकोसाठी एक कामवाली ठेवली. एकानंतर एक रियाला 3 मुलं झाली. महेशच्या दृष्टीनं रिया त्याच्यासाठी अगदी नशीबवान होती, कारण तिनं त्याला मुलींच्या ओझ्याखाली दाबलं नव्हतं, तर 3 मुलं देऊन त्यांचं भविष्य सुरक्षित केलं होतं. वेळ निघून गेली आणि महेश गर्वाने मित्रांमध्ये सांगायचा की तो 3 मुलांचा बाप आहे. मित्र देखील त्याचं कौतुक करायचे. 15 वर्ष कसे निघून गेले हे कळलंच नाही. या काळात महेश फक्त पैसा कमवण्याचं मशीन झाला होता. रिया आणि मुलांच्या मागण्या वाढतच गेल्या आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी महेशने स्वतःला कामात झोकून दिलं. रिया महेशने कमवलेला पैसा पाण्यासारखा खर्च करत होती. ती सतत बाजारात फेऱ्या मारत असे, मैत्रिणींकडे तासन तास बसून गप्पा मारत असे. तिला स्वतःच्या मुलांचंही काही सोयरसुतक नव्हतं आणि घराचं काम पूर्णपणे कामवालीवर सोडलं होतं. घराची योग्य देखभाल होत नसल्याचं महेशला कधी कधी जाणवायचं. तो रियाला सांगायचा की घराकडे लक्ष दे, परंतु ती तोंड वाकडं करून नकार द्यायची आणि स्पष्ट सांगायची की हे सगळं माझ्या हातून होत नाही. महेशला भूतकाळातलं त्याचं घर आठवायचं, ज्याला नम्रता आरशासारखं स्वच्छ ठेवायची.
त्याच्या मुली देखील खूपच नम्र आणि सुसंस्कारी होत्या. मात्र त्याची सध्याची मुलं उद्धट आणि आडवी झाली होती. त्यांना वडिलांचं काहीच मान नव्हतं आणि 4 लोकांसमोर ते त्यांचा अपमान करायचे. एके दिवशी महेशला त्याच्या शेजारच्यांचाच फोन आला. त्याने सांगितलं की त्याच्या मोठ्या मुलाचा, जो केवळ 14 वर्षांचा होता, त्याचा अपघात झाला आहे. महेशने त्याला एक महागडी बाईक घेऊन दिली होती, कारण त्याला बाईक चालवण्याचा वेड होता. त्या बाईकवर भरधाव वेगाने जाताना तो एका ट्रकला धडकला होता. हे ऐकताच महेश दवाखान्यात धावत गेला. परंतु त्याचा मुलगा हे जग सोडून गेला होता. महेश दुःखात बुडून गेला. रियालाही दुःख झालं होतं, परंतु ती एक बेफिकीर स्त्री होती. काही दिवसातच ती तिच्या नेहमीच्या दिनचर्येत परत आली. मुलांवर लक्ष देण्याचं काम अजूनही महेशच करत होता. तो रियावर रागवायचा की मुलांना योग्य संस्कार दे, त्यांच्यावर लक्ष ठेव, त्यांना बाईक चालवू देऊ नकोस. परंतु रिया कधीच मुलांवर बंधन लादत नव्हती. त्याचा परिणाम असा झाला की काही दिवसांनी दुसऱ्या नंबरचा मुलगा चोरी करताना पकडला गेला. तो मित्रांसोबत चोऱ्या माऱ्या करत होता आणि एके दिवशी चोरी करताना त्याच्यावर गोळी झाडल्या गेली, ज्यात तोही मरण पावला. महेशने एका पाठोपाठ दुसरं मूल गमावलं. दुसऱ्या मुलाच्या मृत्यूनंतर महेश आणि रियामध्ये मोठं भांडण झालं. महेशला वाटत होतं की मुलांची ही अवस्था रियाच्या बेफिक्रीमुळेच झाली. परंतु रियाने सरळ सांगितलं की तुला मुलं हवी होती, ती मी दिली. त्यापेक्षा जास्त काही मला जमणार नाही. मला तुझ्यासोबत लग्न करायचंच नव्हतं. माझ्या घरच्यांनी जबरदस्तीने माझं लग्न तुझ्यासोबत लावून दिलं. आणि मग रियाने एक असं सत्य उघड केलं, ज्यामुळे महेश हादरला. रियाने सांगितलं की माझं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम होतं आणि आजही माझे त्याच्यासोबतच संबंध आहेत. हे ऐकून महेशला वाटलं की त्याच्या डोक्यावर आभाळच कोसळलं आहे. त्यानंतर रियाचं पुढचं वाक्य त्याहून धक्कादायक होतं. ही तिन्ही मुलं तुझी नाहीत. मला तुझ्याकडून एकही मूल झालं नाही. त्यामुळे या मुलांवरून तुम्हाला बोलणं बंद कर. महेशला जाणवलं की त्याने किती चुकीच्या व्यक्तीशी लग्न केलं आहे. त्याला आता समजलं की रियाच्या घरच्यांनी इतकं लग्न लावायला घाई का केली होती. तेव्हापासून रियाच्या घरी कोणीच तिला भेटायला आलं नव्हतं. रिया दिसायला सुंदर होती, परंतु ती चारित्र्यहीन होती. रिया एक गुन्हेगारीच्या दलदलीत अडकलेली मुलगी होती, जी अनेक पुरुषांसोबत संबंध ठेवत होती. नंतर महेशला कळलं की रियाचे प्रेम संबंध ज्याच्यासोबत होते तो एक वाईट प्रवृत्तीचा माणूस होता. खरं तर त्याला रियावर प्रेम नव्हतंच, फक्त तिचा तो वापर करत होता. आणि रिया त्याच्या प्रेमात अंध झाली होती, कारण तो दिसायला खूपच देखणा होता. तर दुसरीकडे महेश दिसायला अगदी सामान्य होता. जेव्हा महेशला रियाचं सगळं सत्य समजलं, तेव्हा त्याने तिला घटस्फोट दिला. नंतर कळलं की रियाचे लग्नापूर्वी फक्त एका सोबत नाही, तर अनेक पुरुषांसोबत संबंध होते. तिच्या या वर्तनामुळे तिच्या घरच्यांना खूप टेन्शन आलं होतं. कोणीही रियाला त्यांच्या घराची सून बनवायला तयार नव्हतं. महेशच्या आईला याबद्दल काहीच माहिती नव्हती, म्हणूनच तिने रियाला सून म्हणून स्वीकारलं होतं. रिया त्यांचा तिसरा मुलगा महेशकडे ठेवून निघून गेली. कदाचित तो मुलगा महेशचा नव्हता. तिने तिच्या एका श्रीमंत मैत्रिणीच्या नवऱ्याला आपल्या जाळ्यात ओढलं होतं आणि नंतर त्याच्याशी लग्न केलं. महेशला इतक्या वर्षात कसं काहीच कळलं नाही की रियाचं चारित्र्य कसं आहे. कदाचित मुलं होण्याच्या आनंदात तो इतका आंधळा झाला होता की त्याला माघारी घडणाऱ्या गोष्टींची काहीच कल्पना नव्हती. रिया निघून गेली, पण महेशने समाजात इज्जतीसाठी तिसऱ्या मुलाला स्वतः जवळ ठेवलं. तो मुलगा अजून लहान होता, त्यामुळे बिघडलाच नव्हता. महेश स्वतः त्याचं पालन पोषण करू लागला. त्याच्या आयुष्यात आता त्याच्या मुलाशिवाय काहीच शिल्लक नव्हतं. पण जेव्हा त्याला हा विचार यायचा की हा मुलगा रियाच्या अनैतिक संबंधाचा पुरावा आहे, तेव्हा तो अगदी कोलमडून जायचा. एके दिवशी महेश खूप जास्त आजारी पडला आणि दवाखान्यात ऍडमिट झाला. तिथे त्याला तीच नर्स दिसली, जिने त्याला कधी काळी मुलगी होण्याची खुशखबर दिली होती. तिच्यासोबत अजून एक डॉक्टर होती. डॉक्टर महेशच्या चेकअपसाठी त्याच्या जवळ आली आणि नर्सही त्याच्या सोबत होती. महेशने नर्सला पाहताच तिला ओळखलं आणि रडू लागला. तो तिला सांगू लागला की मी त्या दिवशी जो गुन्हा केला त्याचीच आज शिक्षा भोगतो आहे. त्या दिवशी मी मुलीला नाकारलं होतं आणि आज माझ्याजवळ काहीच शिल्लक नाही. मी रिकाम्या हाताने राहिलो आहे. लोक म्हणतात की मुलगी घरातली लक्ष्मी असते आणि जो लक्ष्मीला लाथाडतो त्याला संपूर्ण आयुष्य संकटांचा सामना करावा लागतो. मी देखील अनेक संकटांचा सामना केला आहे.
मी ज्या मुलांची जबाबदारी घेतली ती माझी नाहीतच. मी माझ्या बायकोच्या अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलांना सांभाळत राहिलो. महेश नर्स वर्षासमोर रडू लागला आणि म्हणाला, मला नम्रताचा पत्ता मिळावा, जेणेकरून मी तिच्याकडून माफी मागू शकेन. मी तिच्यावर खूप अत्याचार केला होता. वर्षा काहीच बोलली नाही, पण घरी जाऊन तिने नम्रताला सर्व काही सांगितलं. महेशच्या अवस्थेबद्दल ऐकून तिला खूप वाईट वाटलं, कारण ती एक चांगल्या मनाची आणि कोमल होती. त्यामुळेच ती महेशला भेटण्यासाठी दवाखान्यात आली. नम्रताला पाहून महेश आश्चर्यचकित झाला आणि तिने लगेचच त्याला माफ केलं, कारण आता ती एक यशस्वी जीवनाची पायरी चढली होती. तिची मोठी मुलगी डॉक्टर झाली होती आणि तीच मुलगी महेशचा चेकअप करत होती. दुसऱ्या मुलीने इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेतलं होतं आणि तिसरी मुलगी जिल्ह्यातील पहिल्या नंबराने पास झाली होती. तिच्या मुली यशाच्या पायऱ्या चढत होत्या. त्यामुळे नम्रताला भूतकाळात काय झालं याची काहीच चिंता नव्हती. महेशला मात्र खूप वाईट वाटत होतं. त्याला पश्चाताप होत होता की त्याने लक्ष्मी सारख्या मुलींना लाथाडून स्वतःसाठी संकटाचं आयुष्य निर्माण केलं. वर्षा तिच्यासाठी एका देवदूता समान होती. महेश सारखा सध्या नम्रताकडून माफी मागत होता, तेव्हा नम्रताने देखील त्याला माफ केलं. मुलींना बोलवून बापासोबत भेट घडवून आणली. महेश स्वतःच्या मुलींना पाहून हैराण झाला, विशेषतः जेव्हा त्याला समजलं की त्याच्यावर उपचार करणारी डॉक्टर त्याची मोठी मुलगी आहे. महेशच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती खूपच सुंदर आणि संस्कारी होती. तिने बापाला आदराने नमस्कार केला आणि चौकशी केली. महेशला आता आपल्या मुलींसोबत जगायचं होतं, पण त्याने नम्रताला घटस्फोट दिला होता. त्यामुळे हे शक्य नव्हतं. मुलींना देखील महेश सोबत राहायचं नव्हतं. महेशने नम्रताला वचन दिलं की तो त्यांच्या लग्नाचा सारा खर्च करेल, पण नम्रताने नकार दिला. तिला महेशच्या पैशांची गरज नव्हती. वर्षा आणि नम्रता एकत्रितपणे त्यांच्या मुलींसाठी सर्व काही करू शकत होत्या. महेशच्या दृष्टीने हे पुरेसं होतं. नम्रता आता स्वतःच्या मुलींसोबत एक यशस्वी जीवन जगत आहे, तर महेशची अवस्था वाईट आहे. त्याच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही. ज्या मुलाला तो आपला मानतो तो देखील त्याचा नाही. आपण मनुष्य खूप स्वार्थी आहोत. जे काही देवाच्या कृपेने मिळतं ते मोकळ्या मनाने स्वीकारत नाही, आणि जेव्हा काही वाईट होतं तेव्हा आपल्याला दुःख आणि पश्चाताप होतो. खास करून मुलींच्या बाबतीत पुरुषांना असं वाटतं की मुली ओझं असतात, पण वास्तवात त्या देवाचे सुंदर आशीर्वाद असतात, जे आपल्या आयुष्याला स्वर्गासारखं बनवतात. मोकळ्या मनाने आपल्या मुलींचा स्वीकार करा आणि आपल्या परिसरात चांगल्या लोकांना धीर द्या. सध्या आपल्या समाजात चांगल्या लोकांची खूप कमी आहे. जसे नर्स वर्षा नम्रताची साथ देत होती. तिने सिद्ध केलं की जगात आजही माणुसकी जिवंत आहे. मित्रांनो, माणुसकीच्या नात्याबद्दल विचार करून आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवा. आपली छोटीशी कृती जशी की व्हिडिओला लाईक करणं, कमेंट करणं आणि सबस्क्राईब करणं हे आपल्या सामूहिक आवाजाला ताकद देईल. हे एक सेकंदाचं काम आहे, पण यामुळे आपण एकत्र येऊन चांगल्या गोष्टींसाठी लढू शकतो. चला, या विचारांना जागृत करूया. पुन्हा भेटूया आणि आपल्या अनुभवांना एकत्र शेअर करून जग बदलूया. फक्त तुमच्या सहभागाची अपेक्षा आहे. धन्यवाद.